आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओळखलंस ना मला? अगं असं काय म्हणतेस? ते तू स्वतःलाच विचार. मी काय कोणी अनोळखी आहे का? एवढी प्रश्नार्थक चेहरा करून बघतीयस ते. अगं असं काही नाहीये. अगं मग दरवाजा सोड ना, मला आत तरी येऊ देत. हा ये. आत्या आलीस तू? नमस्कार करतो. याला म्हणतात मनापासून स्वागत करणं. बघ, आल्या आल्या लगेच ऋषी पाया पडला. माझा ऋषी आहेच प्रेमळ. तो मनात आडी ठेवून बोलत नाही ना. ते सगळं जाऊ दे, आत्या तू आशीर्वाद तरी दे मला. तुला खूप खूप आशीर्वाद आहेत. तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ दे. माझी एकच इच्छा मनोकामना आहे, ती म्हणजे नलीला उत्तम जोडीदार मिळो. तिचं लग्न. आत्या, तू जर माझं लग्न ठरवायला इथे आली असशील ना, प्लीज त्याची गरज नाहीये. कसं बोलतीयस तू नली? ती अशीच बोलते. तिच्यासाठी किती जीव जाळा, तिला त्याची काही किंमत नाही. मी काय म्हणतो, मी सगळ्यांसाठी छान चहा टाकू का? आलोच. ऋषी, आता तू विषय बदलून तिला पाठीशी घालू नकोस. माझं ऐकतच नाही. तूच समजाव तुझ्या लाडक्या बहिणीला. आई जाऊ दे ना ग. अरे जाऊ दे कसं? एवढ्या लांबून आलीये ना आत्या. दारात पाऊल टाकल्या टाकल्या हे असं वागतात? शोभतं हिला? हिला काय सांगायचं असेल, बोलायचं असेल तर थोड्या वेळानंतर बोलायचं ना. आल्या आल्या असं तोडून वागतात का? याला काय म्हणतात? उद्धटपणा. बहिणी बहिणी असू देत, मला नाही वाईट वाटलं, पण मला वाईट वाटलं. माझ्या मुलांनी हे असं असभ्य वागलेलं मला चालणार नाही. आणि आपण हिच्या भल्याचाच विचार करतोय ना. आणि आम्हाला काय आमच्या मुलांचं बरं वाईट कळत नाही? काय झालंय काय? म्हणजे सगळ्यांनाच इथे बोलवून घेतलंय. सांगेल तो, जरा धीर धर. कुठे सांगतायत ते? मी काय म्हणते सासूबाई, वेळ असेल तर मी जरा माझी कामं आटपून येऊ का? काय चाललंय तुझं? स्वभावाला औषध नाही. जोपर्यंत तू काय सांगणार आहेस याचा उलगडा होत नाही तोपर्यंत सूनबाईची तगमग काही थांबणार नाही, सुरूच राहणार. जरा धीर धर. मालक, आपण कोणाची वाट बघतोय? नाही म्हणजे म्हणजे जर कोणाला बोलवायचं असेल, विठा किंवा शंकर भाऊजी, तर पटकन बोलवून आणतील ना. हे काही गरज नाही त्याची. भिकाजीला बोलवलंय मी, तो येतोय. तो आला की सांगतो. रमीला, तोपर्यंत तुझं थोबाड जरा बंद ठेव. दादा, अरे आधीच सांगितलं असतं तर मी थांबलो असतो ना. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर मला निरोप मिळाला, तसाच घरी परत आलो. बरं झालं तू आलास ते.
एवढंच महत्वाचं काम आहे आणि त्यासाठी तू इथं असणं महत्वाचं आहे. हा आलेत भाऊजी, आता सांगून टाका. म्हणजे उत्सुकता फारच ताणली जाते हो. सांगून टाकावं लवकर. पटकन सांगण्यासारखी गोष्ट नाहीये ही. आपल्या सगळ्यांच्या सुखदुःखाशी, सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत गोष्ट आहे ती. म्हणून सगळ्यांना एकत्र बोलवलंय मी. मला नानांनी बोलवलं होतं. तिथे संकेत होता. काय भयानक अवस्था झाली आहे त्याची. फार वेडा झालाय तो. धर्मिष्ठासारखा बोलत होता. पण त्या संकेतचा आपल्याशी काय संबंध? प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष संबंध आहे. नाना नक्की काय बोलले? नाना, त्या नलीमुळे काय अवस्था झाली हो संकेतची? लक्षात येतंय का खोत? संकेतच्या या अवस्थेला कारण आहे गोदा. त्यानं वर्णन केलं त्यावेळी मला जाणवलं होतं की ती गोदाच असणार. ती गोदाच आहे. नाही पण नाना, गोदा संकेतला का त्रास देईल? तिचा यांच्याशी काय संबंध? तेच सांगण्यासाठी तुला इथं बोलवलंय. माझ्या मते या सगळ्यामध्ये एक दुवा आहे. कनेक्शन म्हण हवं तर. बाबाराव, आतृप्त आत्मा सूड उगवण्यासाठी माध्यमाच्या शोधात असतो. जसं एखादा साधक साधनाचा वापर करतो, तसंच ते साधन म्हणजे नली आणि साधक म्हणजे गोदा. आणि त्यात नलीवर गोदाचा विशेष जीव असणं स्वाभाविकच आहे. कारण नली ही तिकडी आहे आणि गोदा सुद्धा तिकडीच होती. ज्या वेदना, जो अपमान गोदाने सहन केला, तो नलीच्या वाट्याला येऊ नये म्हणून गोदा नलीच्या पाठीमागे उभी आहे. नली तिकडी आहे म्हणून संकेतनं तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. संकेतनं तिला त्रास दिला, धोका दिला. म्हणूनच एका तिकडीच्या मागे दुसरी तिकडी उभी राहिली. परिणामी संकेतची आजची ही अवस्था. कसं आहे ना बाबाराव, संकेतच्या जीवाला धोका नाही किंवा तो मरणार पण नाही. पण जिवंतपणी क्षणाक्षणाला मृत्यू अनुभवणं हे आता संकेतचं प्रारब्ध आहे. संकेत कसा वेडा झाला बघितलंस ना. तू गोदाला मारायला नको होतस. सावधान बाबाराव, गोदा इथेच आहे. ही काशा गावडीची पोरगी नली तिकडी आहे ना ती. त्या नलीला संकेतनी फसवलं. त्यानंतर संकेतच्या डोक्यावर परिणाम झाला. संकेतच्या डोक्यावर परिणाम केला गेलाय. तिकडी असलेल्या नलीच्या पाठीशी दुसरी तिकडी उभी राहिली. तिचं नाव आहे गोदा. नली आणि गोदा दोघी तिकडी आहेत आणि दोघीत काहीतरी कनेक्शन आहे. आणि गोदाचं अजूनही अस्तित्व आहे ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. वेद आणि नलीची मैत्री आहे. थांबवायला पाहिजे.
वेदला सांगा नलीपासून दूर राहा. सत्यवान, भिकाजी, इतकी वर्ष झाली पण गोदा आपली पाठ सोडायला तयार नाही. मला तर बाई चहा खूप प्रिय. ऋषीचं काम फार शिस्तीचं असतं नाही. वहिनी, अहो किती अस्वस्थ राहताय. तू आल्या आल्या नली जे वागलीये ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये. आली अशीच फटकून वागते सगळ्यांची. पण मला नाही वाईट वाटलं. आणि मी काय पाहुणी आहे का? जन्मापासून ओळखतीये मी नलीला. पण म्हणून ते वागण्यात तारतम्य नको. अहो आत्याच आहे ना मी. आणि समजू शकते मी नलीला. पण होईल शांत. लग्न झालं, सासरी गेली ना की होईल शांत. मी नलीसाठी एक चांगलं स्थळ बघितलंय. आमच्या ह्यांच्या भावकीतलंय, देसाई म्हणून. देसाई? हो. घरातली माणसं सगळी चांगली आहेत आणि इथेच कोल्हापुरातच राहतात. स्वतःचं घर आहे, मुलगा चांगला आहे आणि नली माझी सख्खी भाची आहे. तिच्या भल्याचाच विचार करेन ना मी. तुमची तयारी असेल तर आपण पुढची बोलणी करून घेऊ. पण आत्या, नलीबद्दल त्यांना. नली तिकडी आहे हे मी लपवलंय. म्हणजे आपण देसाईंना सांगायचंच नाही की नली तिकडी आहे? ते सांगण्याची गरज आहे का? अगं पण आपण देसाईंचा विश्वासघात करतोय असं होईल ना. झाली सुरुवात. जरा कुठं काही चांगलं करावं म्हटलं की भाऊ बहीण काही ना काहीतरी खुसपटा काढणारच. आई, अगं असं नाहीये. नलीचं सुख मला नकोय का? आपण खरं लपवतोय हे नलीला मान्यच होणार नाही. आई, खोट्याच्या पायावर सुखी संसार कसा उभा राहील? आणि देसाईंना जेव्हा खरं काय ते समजेल तेव्हा नलीचं काय होईल? आत्या, या आधीही नलीने स्पष्ट सांगितले की तिच्याबद्दल सगळं खरं काय ते सांगायचं. अगं मग तरी आपण खरं लपून हे लग्न ठरवण्यात काही अर्थ आहे का? अरे देवा, आता इकडे आड आणि तिकडे विहीर. आता काय करायचं वहिनी? काय करणार? होऊ देत तिच्या मनासारखं. ती तिकडी आहे असं सांगून प्रयत्न करूया. बाकी देवाच्या मनात काय व्हायचंय ते होईल. देसाईंचं घर हेच का? हो. तुम्ही कोण? माझं नाव अनघा. काय ग, कोण आहे? मी ओळखत नाही तुम्हाला आणि याआधी आपण कधी भेटल्याचंही आठवत नाहीये मला. नाही म्हणजे आपण याआधी भेटलो नाही. हो, काही काम आहे का तुमचं? आणि कुठून आलात तुम्ही? आता मी कुठून आले, माझ्या गावाचं नाव काय हे आता खरंच महत्वाचं नाही. पण एका वेगळ्या महत्वाच्या कामासाठी मी इथे आले. खरं तर तुम्हाला मी इथे सावध करायला आली असं समजा. हो, कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला काय सांगायचंय आम्हाला? हे बघा, उगाच आमची उत्कंठा न ताणता स्पष्ट काय ते सांगा. सांगते. तुमचा मुलगा आता लग्नाला आलाय, बरोबर? तुम्ही त्याच्यासाठी मुली बघताय. हो, खरंय. नलिनी गावडे नावाच्या मुलीचं स्थळ आलंय तुमच्या मुलासाठी, बरोबर ना? त्या मुलीची आत्या सुषमा आमच्या भावकीतली आहे. पण त्याचा आम्हाला सावध करण्याशी काय संबंध? नाही म्हणजे तुमचा रोग कळला मला. पण खरंच मी इथे तुम्हाला सावध करायला आली. नलिनी गावडे ही खूप गोड आणि छानच मुलगी आहे.
पण वेद खोत नावाच्या मुलासोबत तिचं प्रेम प्रकरण सुरू आहे. नलिनीचं वेदवर आणि वेदचं नलिनीवर खूप प्रेम आहे. बघा, तुम्ही विचार करा. तुमची फसवणूक होऊ नये म्हणून मी करत हे सांगायला आली आहे इथे. काळजी घ्या. येते. नली, उभी काय आहेस? बस तरी. उभं राहून पण ऐकता येतं मला दादा. अगं अशी सारखी काय चिडत असतेस? हट्टी स्वभाव. ती सगळं तिच्या मनासारखंच करते. बाकी कुणाचं काय ऐकून घ्यायचं नसतं तिला. आई आता ऐकते ना ती. कशी ऐकतीये? धरून बांधून शिक्षा केल्यासारखी उभी आहे. नली, आत्याने तुझ्यासाठी एक स्थळ आणलंय. देसाई म्हणून आहेत. कोल्हापुरात राहतात. घर घराणं सगळं. तुम्हाला पटलंय ना सगळं? लग्न कुणाचं करायचंय? अगं आमच्या यांच्या भावकीतले आहेत. तुम्ही सगळं ऑलरेडी ठरवलंय ना? पण प्रश्न असा आहे की उत्तर सोपं आहे. आई म्हणाली होती ना, आपल्या मुलांचं चांगलं कशात असतं हे तिला सगळ्यात जास्त चांगलं कळतं. मग तुमचं सगळ्यांचं जर सगळं ठरलंच असेल तर मला फॉर्मॅलिटी म्हणून कशाला विचारताय? अगं तुझं मत विचारात घ्यायला नको? ती नाही म्हणत नाहीये ना, म्हणजे तिचा होकार समजायचा. बघितलंस दादा, कसं असतं ना, मी हो म्हणो किंवा नाही म्हणो, तुम्ही करणार तेच जे तुम्हाला करायचं. या आधी पण असं झालंय. माझा नकार असताना आईने तिला पाहिजे तेच केलं ना. अगं पण नली, सुषमा, हे रोजचं आहे. हा वाद संपणार नाहीच. त्यापेक्षा आपण देसाईंना फोन करू आणि पुढची बोलणी करून घेऊ. घाबरलास मामा? समोर मृत्यू बघून भले भले घाबरतात म्हणा, पण तू तर दरोडेखोर होतास. गळे चिरणं हे तुझ्यासाठी काही नवीन नव्हतं. माझ्यासारख्या निष्पाप जीवांना मारताना तुझ्या दगडासारख्या काळजाला पाझर नाही फुटला कधी. वहिनी, मालकीणबाई खोतीणबाई म्हणायचास, विसरलास? चुकलो खूप चुका केल्यास मामा तू. अजूनही मी तुला मारलं कसं नाही? त्या दिवशी आत्महत्या करायला निघाला होतास.
पण त्याही दिवशी मी तुला मरू दिलं नाही का? कारण बाबाराव खोतानी भिकाजीच्या गळ्यात तुझी निरागस मुलगी बांधली ना. भिकाजीने चिडून इतकी वर्ष विठासोबत संसार केला नाही. नशेच्या आहारी गेला. रात्रभर रडायचं असतो. माझ्या मुलीचं लग्न झालंय पण तिला संसार सुख नाही. जावई दारुडा. खूप खूप दुःख व्हायचं मामा तुला. तुझ्या चेहऱ्यावरचं दुःख बघून मला खूप आनंद व्हायचा. मामा तू इतकी पाप केलीस पण तुझं नशीब पलटलं. भिकाजी आणि विठाचा सुखाचा संसार सुरू झालाय. तुझ्या दुःखी चेहऱ्यावर आनंद झळकतोय आता. आणि तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद मला नकोय. हा आनंद फार काळ टिकू देणार नाही. आबरट सगळे एवढी वर्ष गळ्यात ताईत घालून फिरताय. तुम्ही सगळे वाचणार. मामा माझ्याच हातून तुम्ही सगळे मरणार. दया दया करा मालकीन बाई. माझ्यावर दाखवली दया. हाल हाल करून मारलं ना मला. मग त्याची परतफेड तर करावी लागेल ना मामा. तुमचं मरण तुमच्या हातात नाहीये. देवाच्याही हातात नाहीये. ते फक्त माझ्या हातात आहे. मामा मी वचन देते तुला. तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जीव घेणा यातना देणार मी तुला. यापुढे कुणाचं वाईट केलंस ना मामा तर जिवंत सोडणार नाही मी तुला.